भाजीला आणि त्यांचं ब्लॅक टी असल्यामुळे कसं होतं छान त्याची मग चव येते. नमस्कार. नेहमी मी आंघोळ झाल्याबरोबर पहिल्यांदा चहा घेते, पण आज आंघोळ झाल्याबरोबर पहिली मेथीची भाजी करून घेणार आहे. त्यासाठी फूड प्रोसेसरलाच भाजी बारीक करून घेतली आणि भाजी टाकली आहे, कारण हर्षदाला आज डबा द्यायचा आहे लवकर आणि आज भोगी पण आहे, त्यामुळे मेथीची भाजी ह्यातलीच थोडी मी नैवेद्याला ठेवणार आहे. मेथीची भाजी आधी टाकलेली आहे एका बाजूला चपात्या पण करून घेते त्याचबरोबर, म्हणजे मेथीची भाजी एका बाजूला होईल आणि एका बाजूला चपात्याही होऊन जातील. डबा तिचा लवकर होईल आणि मग चहा तिचा आणि माझा मी एकदमच करून घेईल. यातच चपात्या यातल्या प्रणवाला पण 2-3 चपात्या ठेवणार, कारण प्रणव पण भाकरी खात नाही, खातो पण काही वेळेला खातो. आता आज तिला गेलेत चपात्या म्हटल्यावर त्यालाही एखाद दुसरी ठेवणार, यातली 2 ठेवीन चपाती यातली. एका बाजूला चहा पण ठेवलेला आहे मी, म्हणजे सगळंच आवरलं, कारण तिला जायचं आहे लवकर, त्यामुळे माझी घाई चालली आहे आज. ती आज कोकणात जाणार आहे त्यामुळे, आणि यायला वेळच होईल तिला, त्यामुळे आता डब्बा भरते, चपाती मेथीची भाजी आणि खायला आणि काहीतरी बरोबर देते. तर ती आज कोकणात म्हणजे परुळे वेंगुर्ले या ठिकाणी त्यांची एकांकिका आहे कॉलेजची, ते तिथे ती जाणार आहे म्हणून म्हटलं, त्यामुळे सकाळी मी लवकर उठून डबा वगैरे आवरला आहे. आता तिला हे पॅकेट थोडी आहे ती घरात ती देते आणि काहीतरी मग आणि तिथे लागलं तर घेईल खायला. आता चहा आधी तिलाही देते आणि मीही घेते चहा, असं करते, कारण पुढचं काम आवरायचं अजून. चला आता मी निघाले, आमची एकांकिका स्पर्धा आहे परुळ्याला, तिकडे निघाले. तर हर्षदा आत्ताच गेली, तिला चपाती भाजी दिली, तर अजून बाकीचं जेवण करायचं, आज गडबड आहे. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज व्लॉग आधी चालू केला, स्वागत करायचं राहिलं तुमचं, कारण आज हर्षदा जाणार होती एकांकिका स्पर्धा होती तिच्या, त्यामुळं ती लवकर जाणार होती, त्यामुळे उठले लवकर, आधी डबा आटपला आणि तिला दिला. आणि आता बाकी सगळं म्हणजे भाकरी आणि हे करायचं आहे, भाजीबद्दल आज भोगी आहे, त्यामुळे ते सगळं शेअर करेनच तुमच्याशी, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. कांदा चपातीची भाजी आहे, तर ती पण मी फूड प्रोसेसरला बारीक करून घेणार आहे आणि ते कांदे पण आहेत ते बारीक करून घेतले. आता कढईत लागलीच भाजी फोडणी टाकून घेते. आधी कढईत तेल ठेवलं आहे, तापलं आहे, ते तापले की नाही बघण्यासाठी जराशी जिरे टाकले, मिरची आणि जो कांदा बारीक करून घेतलेला आहे त्या कांद्याच्या पातीलाच खाली जे कांदे असतात तेच मी त्यामध्ये टाकते. आता काय करते, कांदा भाजायला जरासा वेळ लागणार, तोपर्यंत दुसरी पण भाजी म्हणजे आपली जे वांग्यावरनं येते असं मिक्स जी भाजी असते वाटाणे वगैरे घालून ती टाकते एका बाजूला फोडणी, कारण ॲट अ टाईम 2 कामं केली की कामाची जेव्हा घाई असते तेव्हा बरं पडतं. आणि बहुतेक वेळेला मी असंच करते, भाजी चपाती वगैरे किंवा 1-2 भाज्या आमटी एकदम टाकायची फोडणी, म्हणजे बरं पडतं. आता मी इथं काय केलं आहे, पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात तेल टाकलेलं आहे. तेल तापल्याबरोबर लगेच मोहरी आणि जिरे टाकले आणि कांदा आता भरपूर सारा चिरून ठेवलेला आहे तो घालणार आहे. कांदा भाजून घेणार आता आधी, तोपर्यंत आधीमध्ये ही भाजी मी कांदा भाजत होते मध्ये. आता ह्यात ती कांद्याची पात जी मी बारीक करून घेतलेली फूड प्रोसेसरला ती व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करते, छानपैकी भाजते. आता तोपर्यंत इकडे ही भाजी म्हणजे कांदा भाजला की नाही तो बघते. कांदा जरासा ट्रान्सपरंट झाला की मग बाकीचे एक साहित्य टाकून घ्यायचं. आता हे वरणे ही कालच मी तयारी केलेली होती सगळे, म्हणजे वरणे सोलून घेतले, म्हणजेच पावटे, काही ठिकाणी याला पावटे म्हणतात. वाटाणे ते पण सोलून घेतलेले आणि आलं लसूण पेस्ट वगैरे करून घेतलेली. असं जेव्हा दुसऱ्या दिवशी सण असतो तेव्हा आदल्या दिवशी थोडीफार तयारी मी करून ठेवते, किंवा वरण्याची वगैरे पण आमटी करायची असेल किंवा वाटाण्याचं जर लागत असेल तर थोडं सोलून ठेवलं आदल्या दिवशी, की दुसऱ्या दिवशी सकाळी गडबड होत नाही, बरं पडतं. आता हे मी काय केलं आहे, वरणे इकडे थोडेसे भाजू देत तेलात म्हणून ठेवत आणि झाकण ठेवून मंद केलेला आहे गॅस. तोपर्यंत कांद्याची भाजी म्हणजे कांद्याची पातीची जी भाजी आहे ती जराशी हलवून घेते, खाली लागणार नाही कारण कढईचं तळ जाड असं आहे त्यामुळे ती लागणार नाही. आता इथे वरणेही तेलात छानपैकी भाजलेले आहेत. आता यामध्ये लगेच वाटाणे आणि हरभरे, म्हणजे ते आपण हरभरे
हरभरे हे करतो, ह्या भाजीत घालतो, हरभऱ्याचे जे दाणे असतात ते दोन्ही मी एकदम घातलेले आहेत. हे आता ते पण हरभरे पण सोलून ठेवलेले होते. हे आता तेलात जरा वेळ भाजू देत आणि मग नंतर गाजर घालायचं आहे. पण तोपर्यंत जरा असं त्या कांद्यामध्ये तेलामध्ये शिजलं की छान होते ती भाजी. आमच्या इकडे 5 जिन्नस अशी घालतात, म्हणजे 5 भाज्या घालून ही भाजी करतात भोगी दिवशी. म्हणजे यात मी आता काय काय घातले, वरणे, वाटाणे, हरभरे म्हणजे हरभऱ्याचे दाणे, गाजर आणि वांग, असे 5 मी जिन्नस घालून ते केलेले आहेत. आता ते वांगही टाकलेलं आहे मी, गाजर पण टाकले आणि आता ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आहे ती घातलेली आहे. आता त्यातच बाकीचे मसाले म्हणजे बाकीचे काही जास्त नाही, अगदी सिंपल करणार आहे. हळद घातली आहे आता मी आणि त्यावर आता मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं छानपैकी मिक्स करणार. वांगं घातल्यावर जास्त वेळ तेलात नाही परतलेलं, ते लगेच वांगं घातल्याबरोबर लगेच ते मी चटणी वगैरे मसाले घालून घेतले. मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी ओतायचं, म्हणजे छान कट वगैरे येतो. गरम पाणी घेतल्यानंतर हे झाकून ठेवणार शिजण्यासाठी. एका बाजूला ही भाजी होईल, त्या बाजूला आता ती कांद्याच्या पातीची भाजी पण होते. आता मी काय करणार, ही भाजी आहे ती दुसऱ्या गॅसवर ठेवणार आणि इथे फोडणी टाकून घेणार. इथे फोडणीसाठी मी पातेल्यात तेल गरम करून घेतलं आणि तेलात जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि मिरची मधून चीर दिलेली आहे आणि ती फोडणीमध्ये टाकलेली आहे. मस्तपैकी चरचरीत फोडणी तयार केलेली आहे. पण ही फोडणी मी थंड केल्यावरच वापरणार आहे. तोपर्यंत ठेवून देते बाजूला. आता तोपर्यंत आपली भाजी शिजली आहे का ते बघते. ही खास भोगीसाठी भाजी तयार झालेली आहे. मस्त त्याचा कलर वगैरे आलेला आहे. इथे मी आता हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, भाकरी करणार आहे. तर आज तीळ लावून भाकरी करायच्या. तर ह्यात आज बाजरीच्या भाकरीचा मान असतो खरा, पण मी काय केलं, घरात पूर्ण बाजरीची भाकरी करून खात नाही, तर म्हणजे खाल्ली पाहिजे, कारण ह्या काळात थंडी असते म्हणून उष्णतेत. पण मग काय केलं मी, असं थोडं बाजरीचं पीठ यातून मिक्स केलं, ते करून घेते. जेवण करता करता मध्येच ही चहाची ऑर्डर. भांड काय ह्याच्यातून उतरत नाही, असं म्हणजे उतरते पण असं सारखं चालू असतं. त्यामध्येच काम नाही करायला पाहिजे ना, बाहेर जायचं असलं चहा बघून. हा 10 मिनिटात येतो म्हणते. ही छोटी भाकरी मी गाईच्या नैवेद्यासाठी तयार करून घेतली. पहिली आधी गाईला नैवेद्य देण्यासाठी ती भाकरी तयार करून घेतली. भोगी दिवशी भाकरीला तीळ लावून भाकरी करायची असते. गाईची केली त्याला पण मी तीळ लावलेले, भरपूर तीळ लावलेले. आता पण ह्या भाकरींवर तीळ लावून घेते. भात पण तयार करून घेतलेला आहे, पण भात मी आज राळ्याचा केलेला नाही. करते मी इकडे, आमच्याकडे राळ्याचा भात करतात आज नैवेद्यासाठी आणि तो खातात, पण आमच्यात मम्मीच एकटी खायचा, मग तो संपत पण नाही. मम्मी आज साधाच केला भात, नेहमीच असतो तसा. आता माझं इथं होत आलेलं आहे, सगळं जेवण झालेलं आहे. आता इथं मी भाज्या ते एकमेकांवर
ठेवलेले दिसतात. मी अनेक वेळेला असं जास्त असे पदार्थ असले की ठेवून घेते असे एकमेकांवर. तुम्ही ठेवता काय असं कधी? तर आता भाकरीवर सगळं माझं जेवण कंप्लीट झाले. हे भरीत तयार करून घेतले. ती मी जी फोडणी दिलेली मग अशी दाखवली त्यात ते वांगं मी शिजवून घेतलेलं होतं, कुकरला लावलेलं आणि ते अगदी स्मॅश केलं आणि मीठ आणि दही घातलं आणि ते भरीत मी तयार केलं. छान लागतं या पद्धतीने पण भरीत. तर इथे हा मी गाईचा नैवेद्य भरला आहे. ही मेथीची भाजी आहे, कांद्याची पात, वांगवरणं म्हणजे ते मिक्स 5 भाज्यांची जी भोगीची भाजी असते ती, आणि भात, भरीत आणि शिरा. ते भाकरीवर सगळं भरलेलं आहे. आता मी देवाचा नैवेद्य करणार तो पण असाच भरणार आहे, फक्त त्यावर कांद्याची पात आणि गाजर असं सगळं येणार. आणि हाच नैवेद्य फक्त ह्यावर गाजर आणि कांद्याची पात असं येणार आणि मोठी भाकरी याच्यापेक्षा. एवढं भरून देवालाही दाखवून घेणार आहे. आता आधी गाईचा पण काढलेला आहे. नैवेद्य दाखवून झाला, आम्ही जेवायला बसलो आहे. हे अहोंचं ताट आहे. अहोंना दही खरडा पण दिला आहे, त्यांना आवडतो. आता माझं जेवण झाल्यावर मी काय केलं, जेवण वगैरे झालं आणि मी आधी म्हटलं आता भांडी घासायची तोपर्यंत ही डाळ म्हटलं ही चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ आहे, ती मी शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. दोन वेळा ही डाळ आधी धुवून घेणार आणि मग पाणी घालून शिजत ठेवणार. स्वच्छ आधी धुवून घ्यायला पाहिजे 2 वेळा. तुमच्या लक्षात आलंच असेल, पुरणपोळीसाठी मी ही डाळ शिजवून घेते. उद्या संक्रांत आहे पण आजच मी पोळीची डाळ शिजवून घेणार आहे. तर ती पोळीची डाळ का शिजवून घेणार आहे एवढ्या लवकर तेही मी पुढे सांगेनच. तर मी वाटीने हे म्हणजे ज्या वाटीने डाळ मोजली त्या वाटीने माप काढलेलंच आहे त्या भांड्याचं आणि त्या भांड्याने पाणी ओतलं. आता हे इथे मी तांदूळ जरासे धुवून घेतले आणि तांदूळ मी डाळीत टाकणार. जराशीच घेतले, चमचाभर पण अर्धा चमचा असतील. थोडंसं तेल टाकणार म्हणजे ती डाळ वगैरे उतू जात नाही असं म्हणतात, म्हणून थोडंसं तेल टाकून घेणार आहे. पळीने ती म्हणजे चमचे पोह्याचे चमचे घेतले तर 1-2 चमचे होतील एवढ्या डाळीला, एवढे बात होतं. आणि थोडीशी अगदी हळद आणि आता ही गॅसवर ठेवून ह्याला शिट्ट्या देऊन घेणार आहे. आणि एका बाजूला मग भांडी पण घासून घेणार म्हणजे दोन्ही कामं ॲट अ टाईम होऊन जातील. म्हणजे लक्षही राहतं दोन्हीकडं, कारण डाळ लावून आपण गेलं इकडं तिकडं की पुन्हा ती करपण्याची वगैरे शक्यता असते. त्यामुळे आता डाळ लावली इकडं पटकन मी भांडी घासून घेते. आता रात्रीचे 8 वाजले तेव्हाच हे पीठ मळायचं आहे, तेव्हाच हे घेतलेलं आहे मी शुडी. तर मी गव्हाचं पीठ हे 3 भाग घेतले आहेत आणि पाव भाग मैदा घेतलेला आहे आणि तो आता मळणार. मीठ घातलं आहे, सगळं एकत्र करून आता हे पाण्याने मळणार. आता ही मळण्याची जरासं वेगळं, कारण इथून मागे मी काय मळताना पोळीचं जेव्हा पीठ मळत होते तेव्हा काय करायचे की पीठ पाण्यात ठेवायचे, घट्टसर मळून ठेवायचं आणि पाण्यात थोडा वेळ अर्धा तास वगैरे ठेवत होते. आता तसं नाही करणार. गेल्या वेळेला मी बघितलं असं करून, तर छान झाल्या पोळ्या. तर म्हटलं ही तुमच्याशी ट्रिक शेअर करावी म्हणून सांगते. तर असं पीठ जरासं घट्टसर मळून घ्यायचं. चपातीला आपण जसं मळतो, जरासं चपातीला मऊ पळतो त्याच्या आधीचं जे पीठ मळतो घट्ट तसं मळून घ्यायचं आणि बोटाने असे होल असे पाडल्यासारखे पाडायचे आणि त्यात पाणी घालून ठेवायचं. 15 मिनटं ठेवायचं असं की त्यात ते पाणी छान मुरलं जातं आणि जास्त वेळ लागत नाही, कारण पोळीची कणिक मळायला जरा जास्त वेळ आणि अगदी जास्त तिंबण्यासाठी आपल्याला हे आपटून धोपटून करायला ते काही करायला लागत नाही. तर 15 मिनटांनी आता तुम्हाला दाखवते. तर असं ते छान मुरलेलं असतं, मऊसर झालेली असते कणिक आणि जास्त वेळ लागत नाही. थोडंसं पाण्याचा हात आणि तेल लावलं की लगेच आपली कणिक मऊसर मळून होते आणि छान अशा पोळ्या त्याच्या तयार होतात. त्यामुळे मी अलीकडं 1-2 वेळा असं करून बघितलं तर छान वाटली मला ही पद्धत. आता तुम्हाला मी पीठ पण दाखवते कसं तयार झालं ते. हे असं पीठ पण पोळीचं छान तयार झालेलं आहे. हे आता एका भांड्याला तेल लावणार आणि त्या भांड्यात तेल लावून ही कणिक ठेवणार आहे. मस्तपैकी छान झालेली आहे कणिक. आता कणिक एका पातेल्यात ठेवली. आता पुरण करून घेतलेलं आहे मी. पुरण करताना सगळं शेअर केलेलं नाही. पुरणपोळीचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी, तर तो जाऊन बघितला तरी चालेल. मी पुरण कसं करायचं ते दाखवलेलं आहे. तर हे माझं इथं पुरण पण तयार आहे.
तसं मी पुरण पण वाटून हे एका पातेल्यात काढले आणि एका बाजूला कढू असं काढलेलं आहे. वेळ रात्रीची आहे. पुरणपोळी संक्रांतीला करायची आहे, पण आजच मी तयार करून ठेवलेलं आहे पुरण. तर ते का केलं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.